श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। पवित्र असा श्रावण महिना संपत आलेला आहे आणि अवघे 2 ते 3 दिवस फक्त श्रावण महिन्याचे आपल्याकडे राहिलेले आहेत आणि या श्रावण महिन्यातील शेवटचा जो भूमप्रदोष आहे तर तो उद्या म्हणजे मंगळवारी असणार आहे। तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये एक वस्तू दान करायची आहे। त्यामुळे आपल्या मुलांवरती जे काही संकट आहेत, आपल्या मुलांवरच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही दोष त्यांना लागलेले आहेत तर ते सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ती सुद्धा होत। प्रदोष व्रताला खूप महत्त्व असतं कारण प्रदोष व्रत जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असं व्रत असतं। जे कोणी प्रदोष व्रत करतात तर त्यांच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात। तर त्यामुळे बहुतेक महिला या प्रदोष व्रत करत असतात आणि प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळाला जर आपण भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा आणि उपासना केली तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतात। प्रदोष व्रताला एवढी मान्यता का आहे तर कारण आपण पहिल्यांदा बघूयात। तर प्रदोष व्रत जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचा एक अवतार म्हणजेच रामभक्त हनुमानाचा अवतार आहे। माता सीतेची रावणापासून सुटका करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी हनुमानाचं रूप धारण केलं होतं आणि माता सीता ही भगवान शिवशंकरांची खूप पूजा आराधना करत असत आणि त्यांचं जे प्रदोष व्रत आहे तर ते भगवान शिवशंकरांचं पूजन सुद्धा ते प्रदोष काळामध्ये करत होत्या। तर त्यामुळे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय हे प्रदोष व्रत आहे असं म्हटलं जातं आणि या प्रदोष व्रतामध्ये जे कोणी भगवान शिवशंकरांची उपासना पूजा करतात तर त्यांच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी तर दूर होतातच। पण त्याचबरोबर बघा ज्या मुलींच्या जीवनामध्ये थोडा जरी मांगलिक दोष असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये जर मंगळाचा दोष असेल तर त्यांनी हे प्रदोष व्रत केलं तर त्यांचे हे मंगळ दोष सुद्धा निघून जातील। इतकं महत्त्व या प्रदोष व्रताला आहे। तर त्यामुळेच उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा एक उपाय करायचा आहे। प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या मुलींचं कल्याण व्हावं, माझ्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत, ज्या काही बाधा आहेत तर त्या सर्व दूर व्हाव्यात। तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। प्रदोष व्रतामध्ये म्हणजेच प्रदोष या दिवशी भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात। पूर्ण पृथ्वी तलावरती कोणी त्यांची या दिवशी उपासना करतो किंवा आराधना करत असतो तर त्या सर्वांची इच्छा पूर्तीही लवकर होत असते आणि श्रावण महिन्यातील या प्रदोष व्रताला किती महत्त्व आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर उद्या आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। आपल्या मुलांसाठी, प्रत्येक मुलाला अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांच्या इच्छापूर्ती होण्यासाठी, मुलांना नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर बघा मुलं खूप अभ्यास करत असतात आणि खूप चांगल्या डिग्री सुद्धा घेतात पण तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप अडचणी येत असतात। तर त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दान करायची आहे। अगदी साधी सोपी वस्तू आहे म्हणजे सर्वांनाच घेता येईल अशी ही वस्तू आहे। तर ही वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन दान करायची आहे। खूप महत्त्व आहे या वस्तूला। तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, प्रथम आपल्याला घरामधून जाताना शिव मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला घरातनं जाताना थोडंसं पांढऱ्या रंगाची फुलंही घेऊन जायची आहेत, बेलपत्र घेऊन जायचं आहे आणि घरातनं आपल्याला थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडासा भस्म सुद्धा आपल्या घरातून घेऊन जायचं आहे आणि डमरू जो आहे तर तो भगवान शिवशंकरांचा आवडता डमरू आपल्याला आपल्या मुलांसाठी दान करायचा आहे। तर त्यासाठी डमरू कसा दान करायचा आहे तर बघा आपण जो हा उपाय आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्येच करायचा आहे कारण मंदिरामध्ये ज्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात तर तेवढ्या ऊर्जा आपल्या घरामध्ये नसतात। तर त्यामुळे हा उपाय आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे। मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर भगवान शिवशंकरांचं विधिवत पूजन आपल्याला करायचं आहे। आपल्याला सर्वप्रथम त्यांना पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे काही नसेल पंचामृताने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा नुसता पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक हा करू शकता। तुमच्यासोबत तुम्ही घरातून पाणी जे घेऊन आलेलं आहात तर ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी तुम्हाला शिल्लक ठेवायचं आहे आणि ते परत आपल्या घरी आणायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर विधिवत
पूजन आपल्याला शिवलिंगाचं करायचं आहे। शिवामूठ सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी अर्पण करू शकता किंवा कोणतंही धान्य तुम्ही उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करू शकता। तर ही शिवामूठ सुद्धा उद्याच्या दिवशी तुम्ही अर्पण करा। त्यासोबतच डमरू जो आहे आणि भस्म जो आहे आपण आपल्यासोबत घेऊन आलेला, तर तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती म्हणजेच त्या पिंडीला टच करून ज्या ठिकाणी भगवान शिवशंकरांचा त्रिशूल असतो तर त्या त्रिशूलाला आपल्याला डमरू लावायचा आहे आणि तिथे आपल्याला हा डमरू अर्पण करायचा आहे। तर अशा प्रकारे हा डमरू अर्पण केल्यानंतर भगवान शिवशंकरांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे। आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहेत तर ती सांगायची आहेत, ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा आपल्याला सांगायच्या आहेत। आणि त्याचबरोबर माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत, जे काही तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आहे तर ते सर्व नष्ट होऊ देत, मुलांच्या इच्छापूर्ती होऊ देत, जे काही दारिद्र्य आहे तर ते पूर्णपणे दूर होऊ देत, ही प्रार्थना तुम्हाला भगवान शिवशंकरांकडे करायची आहे। तर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि आपल्या घरामध्ये या दिवशी भांडण होता कामा नये, नवरा बायकोमध्ये असेल, मुलांमध्ये असेल तर हे भांडण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होता कामा नये। त्याचबरोबर आपल्या मुलांवरती आपल्याला ओरडायचं सुद्धा नाहीये। घरातलं वातावरण हे शांत आनंदी ठेवायचं आहे। आपल्याला प्रदोष व्रतामध्ये जेवढं घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवायचं आहे। त्याच वेळेला आपल्या घरामध्ये या प्रदोष व्रताच्या वेळेला किंवा या प्रदोष वेळेला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असतो। त्यासोबतच आपल्याला सेवा सुद्धा या देवांच्या करायच्या असतात। आपल्या घरामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचं भांडण होत नाही आणि घरामध्ये जेवढी शांतता असते आणि ज्या वेळेला आपण देवांचे सेवा करत असतो तर त्यावेळेला आपल्याला कोणत्याही प्रकारचे उपाय सुद्धा करायची गरज पडत नाही। आपोआपच जी आपली कामं असतात तर ती सर्व कामं आपोआपच होऊ लागतात, त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळत राहतं। आपण जी काही कष्ट मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो तर ते सर्व कामं आपली व्यवस्थितपणे पार पडत असतात आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। उद्या दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा आहे किंवा संध्याकाळीचा जो प्रदोष वेळ असतो तर त्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम। तर अशा प्रकारे हा डमरू आपल्या मुलींसाठी तुम्हाला दान करायचा आहे आणि हा जो उपाय आहे अतिशय पवित्र असा हा उपाय आहे। शिवपुराणामध्ये सुद्धा हा उपाय सांगितलेला आहे। भगवान शिवशंकरांना डमरू हा किती प्रिय आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। आणि हा जो डमरू आहे तर तो दान केल्यानंतर साक्षात भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आणि त्यांचा वरद हस्त आपल्या वरती प्राप्त होत असतो। त्यामुळे भगवान शिवशंकरांची पूजा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि हा डमरू जो आहे तर तो आपल्याला भगवान शिवांना अर्पण करायचा आहे। तर अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। तर बघा, भगवान शिवशंकरांची पूजा कोण करत नाही? प्रत्येक जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी आणि मनुष्य सर्व हे भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात। त्यामुळेच आपण त्यांना पशुपती नावाने सुद्धा ओळखत असतो। तर उद्या हा उपाय करायला विसरू नका, कारण प्रदोष व्रतामध्ये सर्व जीवजंतू सुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा सेवा करत असतात आणि हा उपाय केल्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळेल। ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील। ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसेल तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।